आता बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। देशातील दुसऱ्या नंबरची सगळ्यात कठीण परीक्षा असलेल्या नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्यामुळेच ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जाते। मात्र हे आरोप नेमके काय आहेत आणि त्यावर एनटीएनं काय उत्तर दिलंय त्यावरचाच एक विशेष रिपोर्ट बघूया। नीट परीक्षेत घोटाळा, आधी पेपर लीक, आता निकालात घोटाळा। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ। देशातील दुसऱ्या नंबरची सर्वात कठीण परीक्षा ही नीट मानली जाते, पण याच परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असल्याने ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। 5 मे पासूनच नीटच्या परीक्षेविषयी एका पाठोपाठ एक गंभीर आरोपांची मालिका ही सुरू झाली आहे। ती मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। त्यातच आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी परीक्षेत घोटाळा झाल्याची शंका उपस्थित केली आहे। परवा झालेल्या नीटच्या परीक्षेमध्ये इतकी मला वाटते पैसे खाऊनच या परीक्षा झाल्या असतील असं मला वाटतं। अतिशय महाराष्ट्रावर अन्याय करणारी ही परीक्षा आहे, ही तात्काळ रद्द झाली पाहिजे। एकाच सेंटरमध्ये ते इतके ग्रेस मार्क्स दिलेले आहेत आणि त्या मुलांना उत्तीर्ण केलेला आहे आणि त्यांना पैकी मार्क देण्याचा प्रयत्न या आणि 50-60 हजार मुलांना, तर त्यामुळे मला वाटते फार मोठा हा अन्याय आहे आणि मला वाटते यासाठी आम्ही या पालकांच्या बरोबर आम्ही संघर्ष करू। वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली नीटची परीक्षा 5 मेला झाली आणि बिहारसह इतर राज्यांमधून पेपर फुटल्याचं समोर आलं। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली। एवढंच नाही तर आता जाहीर झालेल्या निकालातही त्रुटी दिसून आल्या आहेत। त्यामुळे परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप सुरू झालाय। आता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यावर एनटीएने काय उत्तर दिलंय पाहूयात। पहिला प्रश्न, नीटचा कट ऑफ एवढा जास्त कसा? तर विद्यार्थ्यांनी चांगला परफॉर्मन्स दिल्याने कट ऑफ वाढला असं उत्तर यावर आलं। 720 पैकी 719 आणि 718 मार्क्स नेमके कसे मिळाले? या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार एनटीएने लॉस ऑफ टाइम आणि कॉम्पेन्सेटरी मार्क दिलेत, त्यामुळे 719 आणि 718 मार्क आले आहेत असं उत्तर आलंय। नीटचे 6 टॉपर एकाच केंद्रावरचे कसे? या प्रश्नावर फिजिक्सच्या पेपरमध्ये एकाच प्रश्नाचे 2 उत्तर बरोबर होते। विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क आणि लॉस ऑफ टाइमचे मार्क देण्यात आले असं उत्तर देण्यात आलंय। परीक्षा घ्याव्यात हे निश्चित तज्ञ ठरवतील, पण हा जो प्रकार चाललाय हा अतिशय वाईट आहे, अतिशय चूक आहे। हा जर असाच चालू राहिला तर पुढच्या वर्षी 28 लाख विद्यार्थी आहेत तिथेही असेच करणार आहेत का? आणि एनटीए वारंवार परिपत्रक काढून फक्त डिफेंडिंग पोझिशनमध्ये जात आहे हे त्यांच्याकडूनच दिसतंय की वारंवार ते स्वतःला सेक्युअर करायला बघतायत। तर ह्या गोष्टींची चौकशी व्हायला हवी। दोन्ही आहेत, मुलांचं कल्याण व्हावं, पण अशा चौकशा होऊन जाब बसावा। बिहारसह इतर राज्यात देखील पेपर फूट समोर आली आहे, पण हा पेपर सोशल मीडियावर लीक झाल्याचं आढळून आलं नाही। ज्यांनी पेपर फोडले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। देशातील सर्वात कठीण परीक्षेचा पेपर फुटीचा प्रकार आणि निकालातील घोटाळ्यांचे आरोप याचा थेट विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवर परिणाम होतो। त्यामुळे पेपर फूट रोखण्यासाठी कठोर कायदा करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला खेळ हा रोखायला हवा। देशातील सर्वात कठीण परीक्षेचा पेपर फुटीचा प्रकार आणि निकालामध्ये असणाऱ्या घोटाळ्यांचे आरोप यामुळे विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवर परिणाम होतोय। त्यामुळे पेपर फुटीसारखे प्रकार रोखण्यासाठी नवीन कठोर कायदा करण्याची गरज आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ रोखायला पाहिजे। विक्रांतसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।